माझ्या जन्मापासून सांगतो, माझ्या म्हणजे कुटुंबातला पहिला मुलगा मी, ठीक आहे. ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की पहिल्या मुलाची लाड किती असतात ते आपल्याला माहीतच आहे. ते माझ्या बाबतीत तसंच झालं. मी 4-5 वर्षाचा झालो, ठीक आहे. तोपर्यंत काय कळत नसतं माणसाला. त्यावेळेस मला कळायला लागलं की माझा लाडच होत नाही. मग मी विचार करायचो की का होत नाही. नंतर लक्षात आलं की माझ्यापेक्षा लहान बहीण आहे, त्याच्यापेक्षा पहिल्यापासूनच असं असेल. पण नाही, त्यांच्या अगोदर येण्याच्या अगोदर माझाच काळ होता, माझाच लाभ होता. फक्त एवढंच की त्यावेळेस मला कळत नव्हतं. जोपर्यंत कळायला लागलं तोपर्यंत दुसरे कार्यकर्ते आले, त्यांचा लाड सुरू झाला. जोपर्यंत मला कळायला लागलं तोपर्यंत माझा लाड बंद झाला. म्हणजे माझ्या टायमाला त्यांनी संपली, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडा मोठा झालो, त्यावेळेस आम्ही किरायाला राहायचो परभणीला. किरायाला राहत असताना त्यावेळेसचा काळ होता घरमालकांचा. घरमालक म्हणजे खतरनाक माणूस. 1 तारखेला त्याला भाडं नाही भेटलं की मग विषय अवघड. तर त्यानंतर आता काही वर्ष गेली, आम्ही 2010 मध्ये घर बांधलं. परत आता काय कोरोनाच्या काळा अगोदर किरायादार ठेवला, ठीक आहे. फायनली आम्ही आता त्या रोडमध्ये आलो घरमालकाचे. म्हणलं आता आपण दिवस आहे. पण आता दिवस उलटे झाले. किरायादाराने किराया दिला तर घ्यायचा, नाही दिला तर फक्त मागायचा आणि वाट बघायची. असंच झालं आमच्यासोबत. कोविडच्या काळामध्ये जो किरायादार होता आपला, त्याला जवळपास 7-8 महिने झालं भाडं दिलं नाही. असं बघता बघता वर्ष झालं. मग एक दिवशी मला पप्पाचा फोन आला. पप्पा म्हणले किरायादाराने घर सोडलं. पप्पा एकदम खुश. म्हणले किरायादार गेला, लय खुशी म्हणलं. मी म्हणलं भाडं दिलं का? भाड्यात जाऊ दे पण गेला. त्याने आपल्या घरावर कब्जा केला नाही, ही मोठी गोष्ट आहे. विचार करा तुम्ही कुठून कुठं आलो आपण. त्यानंतर तुम्हाला सांगतो, लहानपणापासून माझा मित्र परिवार माझ्यापेक्षा वयाला मोठा आहे. मी क्रिकेट वगैरे खेळत असायचो, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त असायचो. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा माझे मित्र वयाला मोठे होते. मी आठवीला असताना दाढी मिशाची असलेली मुलं पप्पाला म्हणायचे अमोल होते. पप्पाला म्हणायचे ही यांच्या मित्राचा मोठा भाऊ असेल. मी म्हणायचं नाही, हीच मित्र. तर असं होतं. मग मी 12वीला गेलो, ठीक आहे. त्यावेळेस माझे काही मित्र होते BSc ॲग्रीला, ते होते फायनल इयरला. आता ॲग्रिकल्चरचं आपल्याकडे 2 कार्यकर्ते, त्यांना माहिती आहे तिथं कल्चर काय आहे, ठीक आहे. तर मी ह्यांच्यासोबत त्यांच्या कॉलेजला जायचो, हॉस्टेलला जायचो. तर त्यांचे जे ज्युनियर होते ती त्यांना सर म्हणायचे, बरोबर. आणि त्यांचा मी मित्र असल्यामुळे मलाही सर म्हणायचे. त्यावेळेस चांगलं वाटायचं, त्यावेळेस खूप चांगलं वाटायचं. पण नंतर लक्षात आलं की आता 12वी नंतर आपल्याला जर आपण ॲडमिशन घेतलं ॲग्रिकल्चरला तर आपण फर्स्ट इयरला राहणार. आणि ही जी लोक आपल्याला सर म्हणायचे, त्या लोकांना आपण सर म्हणणार. मी म्हणलं हे काय आपल्याला जमणार नाही, ठीक आहे. मी म्हणलं कॅन्सर, आयडिया ड्रॉप, ॲग्रिकल्चर कॅन्सल केलं, ठीक आहे. ही गोष्ट आहे 2012ची. आज 2025 चालू आहे. आज जवळजवळ 13 वर्षानंतर परवा दिवशीची गोष्ट आहे. एका 17 वर्षाच्या पोराला, आमच्या बँकेचा कस्टमर होता, त्याला मी सर म्हणलं. एकीकडे मी ऍडमिशन नाही घेतलं की पोराला सर म्हणायला लागेल. आज मी बँकेत कामाला आहे. आज मी 17 वर्षाच्या पोराला सुद्धा सर म्हणू शकतो, म्हणावं लागतं. म्हणजे आपल्या टायमाला बोलली सांग. अगोदर आम्ही बँकेत जायचो, तिथं बोर्ड लिहिलेलं असायची की आगाऊ बोललं 7 वर्ष, माराण केली 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष. ही बोर्ड पहिलेच लावलेली असायची. आमची हिंमत व्हायची नाही बँकेत. त्यांना म्हणायची की बाबा हा फॉर्म कुठला आहे आणि चेक कुठं लावायचा, पैसे कुठून काढायचे, विचारायची हिंमत व्हायची नाही. आज मी बँकेत काम करतो, आज तुम्हाला माहित आहे परिस्थिती काय. तर आपल्याच टायमाला बुंदी सांगत असते. त्यानंतर आमच्या बहिणींचे लग्न अगोदर झाले, ठीक आहे. त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे काळ होता असा की त्यावेळेस मुलींचे इंटरव्ह्यू व्हायचे. ज्यावेळेस आमच्या बहिणींचे लग्न जमले त्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यू व्हायचे, ठीक आहे. मग मुलाकडची यायची बघायला, तिला प्रश्न विचारायचे, तिला उत्तर द्यायची. त्यानंतर मग त्यांनी निरोप कळवायचे. ही अशी साधारण प्रथा होती. पण ज्यावेळेस आमचे लग्न पहिला लग्नासाठी मुलगी बघायला चालू केली त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो एका ठिकाणी माझा इंटरव्ह्यू 20 मिनिटं चालला, जवळपास 20 मिनिटं. त्यापैकी प्रश्न असे खतरनाक होते, एकानंतर असे ट्रिक क्वेश्चन विचारले, 4 क्वेश्चन विचारले एकाच टाईपचे. सुरुवातीला मला सरकारी बँक आहे का? हो. अच्छा, म्हणजे भारत सरकार? नॅशनलाइज बँक? या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच असते आणि त्याचं उत्तर होच आहे. हा माझा एक्सपिरियन्स माझ्या लग्नाचा. परत त्याच्याही पलीकडे त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलो की आता आम्ही मुलगी बघितली, आता आम्ही निघतो. ते म्हणजे ठीक आहे, आम्ही तुम्हाला निरोप कळवतो.
म्हणजे मुलगी बघायला आम्ही गेलो होतो, पण जाताना आम्हाला ती सांगते की तुम्हाला आम्ही निरोप कळवतो फोन करू, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यूचा कॉल नंतर येईल, काय कसं म्हणजे आपल्याच टायमाला बंदी संपत्ती. त्यानंतर तुम्हाला सांगतो, आमच्या बहिणींच्या लग्नाच्या वेळेस, त्यावेळेस म्हणजे नवरदेवाचा काय थापायचा, काय थाप, नवरदेवाचे मित्र त्यांचा काय थापायचा, अक्षरशः नवरदेवाचे मित्र येऊच तर अक्षता पाठीच्या नाही, अक्षता द्या शिवतीची निघायची नाही कार्यकर्ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर आमच्या वेळेला माझ्या लग्नातला किस्सा सांगतो आणि ते संपवतो. माझ्या लग्ना दिवशी सकाळी उठलो, लग्ना दिवशी माझ्या रूम मध्ये जी बाथरूम होती तिथे गेलो, मध्ये बघितलं तर तिथं बकेटच नव्हतं. बाथरूम मध्ये बकेट नसलेली बघून मी काय रिॲक्ट केला असेल, मी माझ्या होण्याला बघून हे केला, म्हणलं माझ्या रूम मध्ये बाथरूम मध्ये बहुतेक ही लोक बकेट ठेवायची विसरलेत काय की, आणि तू त्यांना आठवण करून देतीस का. त्यानंतर 10 मिनिटात बकेट आली आणि एक महत्व सांगतो, बकेट नव्हती तर ब्रश ठेवलेला होता.